मी शरद पाटील द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आज जीएसचा पहिला पेपर जो आहे हा झालेला आहे। या पेपरमध्ये इतिहास, भारतीय समाज आणि त्याच्याबरोबरनं जिओग्राफी, भूगोल हे तीन महत्त्वाचे अभ्यासासाठीचे विषय आहेत। या विषयांच्या वरती, या प्रत्येक विषयावरती कशा प्रकारे प्रश्न विचारलेले होते, किती गुणांच्यासाठी प्रश्न विचारलेले होते, याच्याबद्दल आम्ही सगळे शिक्षक, माझे सहकारी आपण चर्चा करणार आहोत। मी इतिहास या विषयाबद्दल काही महत्त्वाच्या बाबी आपणाशी शेअर करतोय। याच्यानंतर माझे सहकारी जे आहेत लोकेश सर हे जिओग्राफी विषयाबद्दल आपणाशी संवाद साधतील आणि सुमित क्षीरसागर सर जे आहेत हे भारतीय समाज या विषयाबद्दल तुमच्याशी संवाद साधणार आहेत। हा जो आजचा पेपर झालेला आहे या पेपरमध्ये हिस्ट्रीवरती एकूण जे प्रश्न विचारलेले होते या प्रश्नांची संख्या 9 होती। जर आपण अभ्यासक्रमानुसार या प्रश्नांना डिव्हाइड केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हे जे प्रश्न विचारलेले होते या प्रश्नांचं जर आपण अभ्यासक्रमानुसार वर्गीकरण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतीय संस्कृती आणि वारसा हा जो सिलेबस मधला पहिला घटक आहे या घटकावरती आपल्याला 2 प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले होते। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास जो आहे या घटकावरती जवळपास सगळ्यात जास्त जर आपण प्रश्न बघितले तर 6 प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासावरती आपल्याला विचारलेले दिसतील आणि आधुनिक जगाच्या इतिहासावरती 1 प्रश्न आपल्याला झालेल्या एक्झाम मध्ये विचारलेला होता। जर आपण गुणांच्या दृष्टीने बघितलं तर 10 मार्कांचे 6 प्रश्न हे आपल्याला इतिहासामध्ये पहिल्या सेक्शनमध्ये विचारलेले होते आणि 15 मार्कांचे 3 प्रश्न हे आपल्याला बी सेक्शन जो आहे, दुसरा सेक्शन जो आहे तर त्याच्यामध्ये विचारलेले होते। म्हणजे जर गुणांच्या दृष्टीने विचार केला तर जवळपास 105 गुणांच्यासाठी हिस्ट्रीवरती आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये पेपरमध्ये प्रश्न आलेले होते आणि प्रश्नांच्या संख्येच्या दृष्टीने जर विचार केला तर 9 प्रश्न हे आपल्याला इतिहास या विषयावरती आपल्याला झालेल्या मुख्य परीक्षेच्या जीएस पहिल्या पेपरमध्ये आपल्याला विचारलेले दिसून येतील। या प्रश्नपत्रिकेमधनं आणि या झालेल्या पेपरमधनं आपल्याला अनेकांच्या मनामध्ये जो एक प्रश्न होता की या परीक्षेचं स्वरूप जे आहे हे यूपीएससी सारखं झाल्यानंतर या परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न जे आहेत हे कशा प्रकारचे असतील। मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे विद्यार्थ्यांना आता हळूहळू जीएस मध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या मधनं मिळालेलं असेल। आपण हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या बद्दल प्रामुख्यानं पहिल्या टप्प्यामध्ये हिस्ट्री मधले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या बद्दल या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे। आता ही चर्चा करत असताना आपण 2 महत्त्वाच्या बाबींच्या वरती भर देऊ। त्यातली पहिली बाब की प्रश्न नेमका काय आहे, त्या प्रश्नाचा अर्थ किंवा आपण असं म्हणू की त्या प्रश्नामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे, आणि दुसरी महत्त्वाची बाब आपण उत्तर लिहित असताना आपल्या उत्तरामध्ये त्या प्रश्नामध्ये नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे येणं अपेक्षित आहे। जसं मी सुरुवातीला उल्लेख केला तशा पद्धतीनं जर हे प्रश्न बघितले आणि सिलेबस जर आपण बघितला तर आता आपण म्हटलं त्या पद्धतीनं 3 महत्त्वाचे इतिहास या विषयामध्ये उपघटक आपण अभ्यासतो। त्यातला पहिला आहे भारतीय संस्कृती वारसा, ज्याला जोडून महाराष्ट्रामधली वारकरी चळवळ, भक्ती चळवळ हा पहिला आपल्याला घटक सांगता येईल। दुसरा घटक आहे आधुनिक भारताचा इतिहास, प्रामुख्यानं 1750 ते 1984 पर्यंतचा काळ आणि आधुनिक जगाचा इतिहास की जिथं औद्योगिक क्रांतीपासून आपण रशियाच्या, सोव्हिएत रशियाच्या विघटनापर्यंतचा एक मोठा काळ आहे की जो या ठिकाणी आपण अभ्यासतोय। आता हे जे प्रश्न विचारलेले आहेत आज झालेल्या जीएस पहिल्या पेपरमध्ये, त्यामध्ये पहिला प्रश्न जो विचारलेला आहे तर तो प्रश्न भारतीय संस्कृती आणि वारसा या आपण असं म्हणू की घटकावरती हा पहिला प्रश्न इथं विचारलेला दिसून येईल। हा प्रश्न नेमका काय विचारलेला आहे तर भारताचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात आपणास काय माहिती आहे, अशा पद्धतीचा एक प्लेन प्रश्न या ठिकाणी आपल्याला जीएसच्या पहिल्या पेपरमध्ये हिस्ट्री या विषयामध्ये आपल्याला विचारलेला दिसेल। आता हा प्रश्न जो आहे हा 10 गुणांच्यासाठी विचारलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याकडनं ज्या महत्त्वाच्या बाबी मला असं वाटतं की उत्तरामध्ये लिहिताना ज्या अपेक्षित आहेत तर त्यातली पहिली बाब
आपण असं म्हणू की हा प्रश्न जो आहे हा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. इथं फक्त आपल्याला भारतीय संस्कृती आणि वारसा या संदर्भामध्ये आपल्याला काय माहिती आहे अशा पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न, प्लेन प्रश्न जो आहे हा या ठिकाणी आपल्याला विचारलेला दिसून येतो. आता समजा आपण या प्रश्नाच्या उत्तराकडे गेलो तर त्याच्यामध्ये नेमके कोणते महत्वाचे मुद्दे अपेक्षित आहेत किंवा आपल्या उत्तरामध्ये नेमक्या कोणत्या बाबी यायला पाहिजेत, जर आपण याचा विचार केला तर मला असं वाटतं की एक 4 ते 5 महत्वाचे मुद्दे आपल्या उत्तरामध्ये या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. आता त्यामध्ये पहिली बाब ही आहे, जर आपण भारतीय संस्कृती आणि वारसा याचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की भारताला एक संपन्न अशा पद्धतीचा सांस्कृतिक वारसा जो आहे हा आपल्याला लाभलेला दिसून येतो, ज्याच्यामध्ये मूर्तिकला आहे, वास्तुकला आहे, इथले सण समारंभ आहेत, इथलं साहित्य आहे, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत. आणि या जर आपण डोळ्यासमोर ठेवल्या तर या सगळ्या बाबींच्या मधनं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य जे आपल्याला भारतीय संस्कृतीबद्दल लक्षात येतं ते म्हणजे एक संपन्न अशा पद्धतीचा भारतीय संस्कृतीचा वारसा जो आहे हा आपल्याला या ठिकाणी बघता येतो. दुसरा महत्वाचा जर आपण उल्लेख केला तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतीय संस्कृती आणि तिचा जर विकास आपण लक्षामध्ये घेतला तर भारतीय संस्कृतीचा विकास होत असताना या भारतीय संस्कृतीवरती अनेक वेगवेगळ्या परंपरा आहेत की ज्या परंपरांचा आपल्याला प्रभाव आपण असं म्हणू की या ठिकाणी आपल्याला बघता येईल. आता तो प्रभाव कोणकोणता आहे तर आपल्याला असं लक्षात येतं की जर आपण कालखंडानुसार गेलो तर भारतीय संस्कृतीवरती जो प्रभाव दिसतो तर त्याच्यामध्ये ग्रीक परंपरेचा प्रभाव दिसतो, त्याच्याशिवाय इराणी प्रभाव भारतीय परंपरेवरती संस्कृतीवरती आपल्याला बघता येतो, रोमन प्रभाव आहे, जे विद्यार्थी अभ्यास करतायत तर त्यांना गांधार मूर्तिकला, मथुरा मूर्तिकला यांची उदाहरणं डोळ्यासमोर येत असतील. तुर्क आणि मुघल परंपरा ज्या आहे या परंपरांनी पण आपल्याला भारतीय संस्कृती तिला प्रभावित केलेलं दिसून येतं. किंवा युरोपियनांच्या आगमनानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्या संस्कृतीचा, पोर्तुगीजांचा, ब्रिटिश परंपरेचा प्रभाव जो आहे हा भारतामधल्या राहणीमानावरती, इथल्या साहित्यावरती, इथल्या भाषेवरती आपल्याला पडलेला आढळून येतो. त्यामुळं पहिला उल्लेख आपण केला की एक संपन्न अशा पद्धतीचा सांस्कृतिक वारसा भारताला लाभलेला दिसतो. दुसरा महत्वाचा उल्लेख केला, ही जी परंपरा भारतामध्ये आहे, संस्कृती जी आहे तर तिला अनेक आपण म्हटलं की अशा पद्धतीच्या घटकांनी, प्रवाहांनी आपल्याला प्रभावित केलेलं दिसतं. तिसरा महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो तो म्हणजे जी बाब आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती बाब म्हणजे विविधता. आता त्या विविधतेमध्ये कुठल्या बाबी आपण सांगू शकतो तर विविधतेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांच्या नुसार वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, वेगवेगळ्या प्रदेशांच्या नुसार आपल्याला असं लक्षात येतं की वास्तुकलेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण उदाहरणं बघू शकतो. हे समजा प्राचीन कालखंडाचा उल्लेख केला तर त्यामध्ये आपल्याला नागर, द्रविड किंवा वेसर अशा पद्धतीच्या प्रमुख मंदिर शैली बघता येतात. आणि आपल्याला त्यामधनं असं एका अर्थानं सांगता येतं की जर भारताचा पण विचार केला तर भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये विविधतेचं एक महत्वाचं तत्व आहे की जे अशा पद्धतीनं आपल्याला या भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. पण याला जोडून जे अजून खूप महत्वाची बाब आपण सातत्यानं सांगत असतो की भारतीय परंपरेमध्ये विविधता आहे, भारतीय संस्कृतीमध्ये विविधता आहे, पण त्याच्या बरोबरीनं ऐक्य किंवा एकता ही जी बाब आहे ही बाब पण आपल्याला भारतीय परंपरा संस्कृतीमध्ये दिसून येते. आता ती कशा पद्धतीनं दिसून येते तर त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्याला सांगता येतं, दिसतं, ते म्हणजे जर आपण भारतीय सण आणि त्यांचा विचार केला तर बऱ्याचदा असं लक्षात येतं की ज्या वेळेला शेतीमधनं पीक निघतं ते घरी येतं, ज्याला आपण सुगीचा हंगाम म्हणतो, हे हंगाम संपल्यानंतर महत्वाचे सण जे आहेत हे भारतामध्ये साजरे केले जातात. महत्वाच्या जत्रा यात्रा ज्या आहेत तर त्यांचं आयोजन या ठिकाणी आपल्याला केलं गेलेलं दिसतं. आणि त्यामुळं असं म्हटलं जातं की भारतामध्ये जरी विविधता दिसत असली वेगवेगळ्या संस्कृती परंपरांमध्ये, तरी पण त्याच्यामध्ये एक समानता, या सगळ्यांना जोडणारा एक समान धागा अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतो. मग ते सुगीचा मुद्दा असेल, मान्सूनचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येतो. त्याच्याशिवाय तुम्हाला असं लक्षात येतं
की भारतीय संस्कृती आणि वारसा किंवा ज्याला आपण परंपरा म्हणतो त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतीय संस्कृती जी आहे ही वेगवेगळ्या टप्प्यावरती आकाराला जरी आलेली असेल, वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या समूहांनी वेगवेगळ्या परंपरांनी या परंपरेला भारतीय संस्कृतीला प्रभावित जरी केलेलं असेल तरी पण तुम्हाला असं लक्षात येईल की काही अशा बाबी भारतीय परंपरेमध्ये आहेत की ज्या बाबी आपण असं म्हणू शकतो की 2000-3000 वर्षापूर्वी अस्तित्वात होत्या, त्या संस्कृतीचा त्या भाग होत्या आणि आजही आपल्याला असं लक्षात येतं की अशा पद्धतीनं ती परंपरा जिवंत असलेली दिसून येते. त्यामुळं असं मानलं जातं की भारतीय परंपरा एका अर्थानं, भारतीय संस्कृती एका अर्थानं मृतवत नाहीये, तर अगोदर अशा पद्धतीच्या खूप वेगवेगळ्या टप्प्यामधल्या बाबी आजही आपल्याला भारतीय परंपरेमध्ये रूढ असलेल्या दिसून येतील. ज्याच्यामध्ये आपण भक्ती चळवळीचा उल्लेख करू शकतो, हडप्पा संस्कृती आणि त्या ठिकाणच्या धार्मिक परंपरांचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो. तर असे अनेक मुद्दे आहेत की जे भारतीय संस्कृतीबद्दल आपण सांगू शकतो, आपल्या उत्तरामध्ये आपण त्यांचा समावेश करू शकतो. आणि मला असं वाटतं की प्रामुख्याने भारतीय संस्कृतीबद्दल बोलत असताना संस्कृती आणि त्याची जी वैशिष्ट्य म्हणून आपण ज्या बाबी सांगतो तर त्या बाबी आपण या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित होतं. हा पहिला प्रश्न आहे की जो GSच्या पहिल्या पेपरमध्ये या पद्धतीने आपल्याला विचारलेला दिसून येईल. आता दुसरा प्रश्न जो विचारलेला आहे, हा दुसरा प्रश्न पण या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की जो पहिला टॉपिक सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे, ज्याला आता आपण म्हटलं की भारतीय संस्कृती वारसा, आणि त्याला जोडून आपण ज्या वारकरी परंपरेचा उल्लेख केलेला होता, ज्याचा सिलेबसमध्ये स्वतंत्रपणे आपल्याला अशा पद्धतीचा उल्लेख आलेला दिसतो, या वारकरी परंपरेचं तत्वज्ञान या टॉपिकवरती आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला दिसतोय. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 झाल्यानंतर द युनिक अकॅडमीमध्ये या मुख्य परीक्षेला समोर ठेवून वेगवेगळ्या टप्प्यावरती टेस्ट सिरीज ज्या आहे तर तिचं आयोजन आम्ही केलेलं होतं. जे विद्यार्थी या टेस्ट सिरीजला उपस्थित होते, ज्या विद्यार्थ्यांनी या पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर युनिक अकॅडमीतर्फे जी सर्वांच्यासाठी फ्री अशा पद्धतीची टेस्ट सिरीज घेतलेली होती, त्या टेस्ट सिरीजचे जर तुम्ही प्रश्न बघितलेले असतील तर तुम्हाला त्या टेस्ट सिरीजमध्ये विचारलेले प्रश्न आणि झालेल्या आजच्या परीक्षेमधले काही प्रश्न याच्यामध्ये नक्की तुम्हाला काही सिमिलॅरिटी किंवा तशाच पद्धतीचे प्रश्न त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला विचारलेले दिसून येतील. आता जी पूर्व परीक्षा मे महिन्यामध्ये होणार आहे त्याच्यानंतर तशाच पद्धतीची दुसरी टेस्ट सिरीज जी मुख्य परीक्षेसाठीची असेल तर ती सुरू होईल. त्याच्याबद्दलचे डिटेल्स जे आहेत हे तुम्हाला युनिक अकॅडमीच्या जो फोन नंबर आहे तर त्याच्यावरती फोन करून तुम्हाला मिळवता येतील. आपण दुसऱ्या प्रश्नाबद्दल बोलतोय, ज्याच्यामध्ये वारकरी परंपरा जी आहे, वारकरी चळवळ जी आहे, तर या चळवळीचं तत्वज्ञान स्पष्ट करा अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला होता. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये भर प्रामुख्यानं विद्यार्थ्यांनी लिखाण करत असताना तत्वज्ञान हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती देणं अपेक्षित होता. आता तत्वज्ञानाबद्दल आपण माहिती घेणार आहोतच, पण थोडक्यात या प्रश्नाच्या प्रस्तावनेमध्ये आपण हा उल्लेख करणं गरजेचं आहे की 13व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरेचा उदय झाला. या परंपरेमध्ये जे संत श्रेष्ठ होऊन गेलेले आहेत, ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकोबाराय यांचा उल्लेख त्यांनी या वारकरी परंपरेच्या साहित्यामध्ये जी भर घातलेली आहे त्याचा उल्लेख आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण असंही म्हणतो की ही जी वारकरी चळवळ आहे ही एका अर्थानं महाराष्ट्रामधली भक्ती चळवळ म्हणून पण तिचा उल्लेख केला जातो. हा झाला सुरुवातीचा भाग. आता महत्वाचा मुद्दा काय आहे तर वारकरी चळवळ जी आहे या चळवळीचं तत्वज्ञान स्पष्ट करा अशा पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला आहे. आता या प्रश्नाच्या उत्तरामध्ये 4 ते 5 महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल तो म्हणजे महाराष्ट्रामधली ही वारकरी चळवळ आपल्याला विठ्ठल केंद्रीय असलेली आढळून येते. जे वारकरी चळवळीच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची जी देवता आहे
ही विठ्ठल असून त्या भोवती आपल्याला या वारकरी चळवळीचा विकास झालेला दिसेल. दुसरी महत्वाची बाब आपल्याला या चळवळीच्या तत्वज्ञानामध्ये दिसून येईल ती म्हणजे विठ्ठलापर्यंत पोहोचण्यासाठी, मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला ही वारकरी परंपरा आपण जर विचार केला तर जो मार्ग सांगते तर आपल्याला तो मार्ग भक्ती मार्ग असलेला दिसून येतो. त्यामुळं भक्ती मार्ग यावरती आपल्याला या परंपरेनं दिलेला भर हे आपण असं म्हणू की या चळवळीचं अजून एका अर्थानं महत्वाचं तत्वज्ञानामधला एक पैलू म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. त्याच्याशिवाय आपल्याला वारकरी चळवळीचं तत्वज्ञान समजून घेत असताना त्याच्यामध्ये अद्वैतवादाचा उल्लेख करता येईल की ज्याच्यामध्ये आत्मा परमात्मा हे एकमेकांच्या पासून वेगळे नसून ते एकच आहेत, याच्यावरती आपल्याला ही चळवळ भर देते असं आपल्याला सांगता येतं. त्याच्याशिवाय अहिंसेचा विचार जो आहे हा विचार वारकरी परंपरेच्या तत्वज्ञानामधलं एक महत्वाचं तत्व आहे असं आपण सांगू शकतो. त्याच्या बरोबरीनं वारकरी परंपरेचं तत्वज्ञान समजून घेत असताना देव आणि भक्त यांच्यामधलं असणारं नातं प्रेममय स्वरूपाचं आहे याच्यावरती आपल्याला भर देता येईल. आणि त्याच्याशिवाय वारकरी चळवळ जी आहे या चळवळीनं सामाजिक समानतेची भूमिका आपल्याला मांडलेली दिसून येते. जाती, वर्ण, लिंगभेदाला आपल्याला या वारकरी परंपरेनं विरोध केलेला दिसून येतो आणि हे तत्वज्ञान प्रामुख्याने आपल्याला या उत्तरामध्ये मांडणं अपेक्षित आहे. हा दुसरा महत्वाचा आपण असं म्हणू की प्रश्न जो आहे हा झालेल्या एक्झाम मध्ये या पद्धतीने आलेला होता. आता उत्तर लिहित असताना सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी लिहिणं किंवा लक्षात घेणं गरजेचे आहे. ती बाब म्हणजे जे विचारलेलं आहे ते लिहिणं आणि दुसरी महत्वाची बाब की हे सगळं आपल्याला एका ठराविक शब्द मर्यादेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. जसा सुरुवातीचे जे प्रश्न आहेत हे 10 गुणांच्या साठीचे आहेत, त्यामुळं 10 गुणांच्या साठी साधारणतः 150 शब्दामध्ये आपल्याला हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तिसरा प्रश्न जो आहे हा आपल्याला ज्याला आपण कामगार चळवळ म्हणतो 1914 ते 1947 या काळामधल्या कामगार चळवळीवरती आपल्याला विचारलेला दिसेल. आता जर कामगार चळवळीचा आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की भारताचा जो स्वातंत्र्य लढा आहे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये राष्ट्रीय सभेच्या बरोबरीनं अनेक वेगवेगळे प्रवाह उदयाला आलेले होते. हे जसं आपण राष्ट्रीय सभेचा उल्लेख करताना मवाळांचा, जहालांचा उल्लेख करतो, त्याचबरोबरीनं क्रांतिकारी चळवळीचा उल्लेख येतो, आदिवासी समाजाचे, शेतकऱ्यांचे उठाव आपण त्यांचा उल्लेख करतो, दलित चळवळीचा आपल्याला उल्लेख या ठिकाणी करता येईल, डाव्या चळवळीचा उल्लेख करता येईल आणि त्याच्या बरोबरीनं आपल्याला कामगार चळवळीचा उल्लेख या ठिकाणी आपण करू शकतो. आता हा जो प्रश्न विचारलेला आहे हा खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे, कारण इथं तुम्हाला 1914 ते 1947 या काळामधल्या कामगार चळवळीचा आढावा घ्या अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे. 1914 हेच वर्ष का निवडलं गेलं तर जर आपण भारतामधली कामगार चळवळ बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की 1914च्या अगोदरचा एक टप्पा दिसतो आणि 1914 नंतरचा भारतीय आपण असं म्हणू की स्वातंत्र्य लढ्यामधल्या कामगार चळवळीचा दुसरा महत्वाचा आपल्याला टप्पा दिसतो. आणि हे विभाजन किंवा कालविभाजन करण्यापाठीमागं पहिलं महायुद्ध ही सगळ्यात महत्वाची घटना होती की जिनं एका अर्थानं अशा पद्धतीने हे 2 कालखंड किंवा उपटप्पे आपल्याला करण्यासाठी आपल्याला ती घटना कारणीभूत ठरलेली दिसून येते. आता 1914 नंतरची जर आपण कामगार चळवळ बघितली तर जसं आता आपण म्हटलं की पहिलं महायुद्ध झालंय, त्याच्याशिवाय या काळामध्ये 1917 मधली रशियन राज्यक्रांती आहे. रशियन राज्यक्रांतीनं डाव्या चळवळीचा, समाजवादी, साम्यवादी विचारांचा प्रभाव जो आहे हा आपल्याला भारतावरती आणि जगावरती पण आपल्याला त्या टप्प्यावरती पाडलेला दिसेल. त्याच्यानंतर 1929 ची जागतिक महामंदी आहे आणि 1920 नंतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली ज्याला आपण एक स्वातंत्र्य चळवळीमधलं नवीन पर्व म्हणतो हे सुरू झालेलं दिसतं. आणि या सगळ्या घटना घडामोडी होत्या की ज्यांनी 1914 नंतरच्या या कामगार चळवळीला आपल्याला प्रभावित केलेलं दिसून येते. आता इथं आढावा घ्या अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतो की त्याच्यामध्ये खूप विश्लेषणात्मक आपल्याला बाबी लिहायच्या नाहीत, पण 2 महत्वाच्या बाबी आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. त्यातली पहिली बाब
की या टप्प्यावरती प्रामुख्यानं कुठल्या महत्वाच्या कामगार संघटना आपल्याला स्थापन झालेल्या दिसून येते. आपण जर या कालखंडामध्ये स्थापन झालेल्या काही महत्वाच्या कामगार संघटनांचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये 1920 मध्ये स्थापन झालेल्या आयटकचा उल्लेख करता येईल. मजदूर महाजन संघ अहमदाबाद या ठिकाणी जो स्थापन झाला, ज्यामध्ये गांधीजींचं महत्वाचं योगदान होतं, त्याचा आपल्याला उल्लेख करता येईल. कामगार आणि शेतकरी पक्ष अशा पद्धतीच्या डाव्या चळवळीच्या नेतृत्वानं स्थापन केलेल्या काही कामगार संघटनांचा आपल्याला उल्लेख करता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन झालं, त्याचा आपल्याला उल्लेख करता येईल. इंटकचा आपल्याला उल्लेख करता येईल. थोडक्यात आपल्याला असं लक्षात येतं की या काळामध्ये वेगवेगळे जे स्वातंत्र्य चळवळीमधले गट होते, या गटांनी अशा प्रकारे वेगवेगळ्या कामगार संघटना स्थापन करण्यासाठी आपल्याला पुढाकार घेतलेला दिसून येतो. एक बाब ही झाली. काही महत्वाच्या नेत्यांचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल की जे या काळामध्ये कामगार चळवळीचं नेतृत्व करत होते असं आपल्याला म्हणता येतं. तिसरा महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येईल तो हा आहे की जर आपण 1914 नंतरच्या कामगार चळवळीचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की 1914 नंतरची जी कामगार चळवळ आहे ही जास्त संघटित दिसते. 1914 नंतरची जी कामगार चळवळ आहे ह्या चळवळीला कामगारांचा आणि सर्वसामान्यांचा एका अर्थानं पाठिंबा जो आहे पहिल्या टप्प्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये मिळालेला दिसून येतो. तिसरा महत्वाचा उल्लेख येतो तो म्हणजे 1914 नंतर जी वेगवेगळी ब्रिटिश विरोधामधली आंदोलनं झालेली दिसत आहेत, या आंदोलनांमध्ये पण या 1914 नंतरच्या लढ्यामध्ये आपल्याला कामगारांचा सहभाग आपण बघू शकतो. म्हणजे होम रूल चळवळीचं आपल्याला उदाहरण देता येईल, 1920च्या असहकार चळवळीचं आपल्याला उदाहरण देता येईल, किंवा 1930 1942ची जी ब्रिटिश विरोधातली आंदोलनं दिसत आहेत त्यांचा उल्लेख इथं आपल्याला करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो इथं आपल्याला सांगता येईल या उत्तराचा समारोप करत असताना की या कामगार चळवळीनं कामगारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या ज्या आहेत ह्या चर्चेमध्ये आणण्याचं काम केलं. आणि दुसऱ्या बाजूला आता आपण म्हटलं त्या पद्धतीनं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला कामगारांना जोडून घेण्यामध्ये आपल्याला या कामगार संघटना होत्या की ज्यांनी खूप महत्वाचं योगदान आपल्याला दिलेलं दिसून येतं. हा झाला तिसरा प्रश्न की जो आधुनिक भारताशी संबंधित आहे की जो झालेल्या आताच्या आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला दिसेल. चौथा प्रश्न जर आपण बघितला तर हा प्रश्न 1946च्या भारतीय नौदलातील नाविकांच्या उठावाविषयी आपणास काय माहिती आहे अशा प्रकारे आपल्याला विचारलेला आहे. जो प्लेन आहे ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू की या उठावाबद्दल आपण माहिती लिहिणं अपेक्षित आहे आणि खूप विश्लेषणात्मक पातळीवरती न जाता या उठावाबद्दल काही महत्वाची ज्याला आपण ऑब्झर्वेशन्स म्हणतो, निरीक्षणं म्हणतो की जे आपल्याला या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आता त्यातली पहिली महत्वाची बाब आहे की फेब्रुवारी 1946 मध्ये मुंबईमध्ये तलवार ही युद्धनौका जी होती त्या युद्धनौकेवरच्या सैनिकांनी आपल्याला या उठावाला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला हा उठाव झालेला होता त्यावेळेला उठावाच्या पाठीमागचं महत्वाचं कारण जी आपल्याला दिसत आहेत तर त्याच्यामध्ये ब्रिटिशांचा वंशद्वेष हे खूप महत्वाचं कारण होतं. दुसऱ्या बाजूला सैनिकांना जहाजावरती जे अन्न दिलं जातं तर ते निकृष्ट दर्जाचं होतं, हेही कारण आपल्याला दिलं गेलेलं दिसतं. पण त्याच्याशिवाय तुम्हाला या उठावाबद्दलचा सगळ्यात महत्वाचं कारण म्हणून ज्याचा उल्लेख येतो तो म्हणजे या सैनिकांनी उठाव केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला सांगितलेल्या त्या पद्धतीनं वैयक्तिक कारणांच्यासाठी फक्त हा उठाव केलेला नव्हता, तर या काळामध्ये आझाद सेनेच्या सैनिकांच्यावरती जे खटले चाललेले होते या खटल्यांच्या मधनं त्या सैनिकांना मुक्त करावं ही मागणी पण आपल्याला या नौदलातल्या उठाव करणाऱ्या एका अर्थानं सैनिकांनी आपल्याला केलेली दिसून येते. सुरुवातीला हा उठाव जो झाला तर तो मुंबईमध्ये सुरू झाला, पण हळूहळू तुमच्या असं लक्षात येतं की भारतामधली बाकी ठिकाणं की ज्या ठिकाणी पण आपल्याला सैनिकांनी मुंबईमधला उठाव जो झालेला होता त्याला आपल्याला पाठिंबा दिलेला दिसून येतो. त्याच्यामुळे मग तुम्ही दिल्लीचा उल्लेख वाचता, अंबालाचा उल्लेख वाचता, कलकत्त्याचा उल्लेख वाचता, कराचीचा उल्लेख आपण वाचतो. आणि दुसऱ्या बाजूला सैनिकांच्या मदतीला या काळामध्ये सगळ्या जाती धर्माच्या
आपण म्हणतो की लोकांनी या सैनिकांच्या उठावाला या काळामध्ये आपण पाठबळ दिलेलं दिसून येतं. आता हा जो उठाव झालेला होता, या उठावाचा जर आपण विचार केला तर आपल्याला अजून एक महत्वाचा उल्लेख या उठावाबद्दलचा लक्षात घेणं गरजेचं आहे. तो म्हणजे या उठावाचं महत्व काय होतं, किंवा या उठावाचा उल्लेख करताना आपल्याला एक भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमधल्या शेवटच्या टप्प्यातली एक महत्वाची घटना म्हणून या उठावाचा उल्लेख का केला जातो. आता हा प्रश्न डिस्कस करत असताना युपीएससीनं या उठावावरती विचारलेला एक प्रश्न मला आठवतोय. जीएस मध्येच तो प्रश्न विचारलेला होता आणि साधारणतः मला वाटतं की या प्रश्नाचं स्वरूप असं होतं की नौदलाचा उठाव हा ब्रिटिश साम्राज्यवादी महत्वाकांक्षेच्या शवपेटीमध्ये ठोकलेला शेवटचा खेळा होता, अशा पद्धतीचा तो प्रश्न होता. आता या उठावाचं महत्व काय आहे, जर आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा शेवटचा टप्पा बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की 1946 मध्ये हा उठाव झाला. लगेचच 47 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळं काही इतिहासकारांनी या पद्धतीचं मत मांडलेलं दिसतं की या उठावामुळं भारताला स्वातंत्र्य मिळण्याची जी प्रक्रिया आहे ही जास्त वेगवान बनवण्यामध्ये खूप महत्वाचं योगदान दिलेलं होतं. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं लक्षात येतं की 1942 नंतर पाकिस्तानची मागणी जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत होती. जमातवादाचा विकास या टप्प्यावरती आपल्याला आपण असं म्हणतो की या जमातवादाला पाठिंबा लोकांचा, सर्वसामान्यांचा या टप्प्यावरती मिळत होता आणि त्याच्यामुळं हिंदू मुस्लिम समाजामध्ये या काळामध्ये तणाव ज्या वेळेला निर्माण झालेला होता त्यावेळेला या नौदलाच्या उठावामुळं असं मानलं जातं की या काळात भारतीय समाजामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य जे आहे हे निर्माण करण्यात खूप महत्वाची भूमिका पण बजावलेली होती. आणि त्याच्याशिवाय शेवटचा एक महत्वाचा उल्लेख इथं आपण करू शकतो. आता हे सगळं डिस्कशन आपण थोडक्यात करतोय किंवा आपल्याला वेळेची मर्यादा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण डिस्कस करणं अपेक्षित आहे. जर समजा आपण या उठावाचा शेवटचा उल्लेख केला की हा उठाव का महत्वाचा ठरतो, तर आपल्याला अजून एक या उठावाचं महत्व सांगता येतं. ते म्हणजे ज्या प्रशासनाच्या वरती, ज्या सैन्याच्या आधारावरती भारतामधलं ब्रिटिश शासन सत्ता टिकून राहिलेली होती, आता तेच शासन किंवा ते सैन्य प्रशासन आता ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपल्याला गेलेलं आढळून येतं. त्यामुळं असं मानलं जातं की ब्रिटिशांना हे लक्षात येतं की आता इथून पुढे भारतामध्ये आपण खूप जास्त काळासाठी राज्य नाही करू शकत आणि त्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की या उठावानंतरच्या ज्या स्वातंत्र्याच्या वाटाघाटी आहेत, स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांच्याकडनं उचललेली जी पावलं आहेत ही तुम्हाला वेगवान अशा पद्धतीची बनत गेलेली आढळून येतील. हा नौदलाचा उठाव ज्यावरती या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता. आता पाचवा प्रश्न जो विचारलेला आहे हा प्रश्न सविनय कायदेभंग चळवळीचे महत्व स्पष्ट करा अशा पद्धतीने आपल्याला विचारलेला दिसून येईल. आता हे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की 1930 ते 1934 या काळामध्ये सविनय कायदेभंग चळवळ उभी राहिलेली होती. गांधीजींच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेलं भारतामधलं दुसरं ज्याला आपण राष्ट्रीय पातळीवरचं एका अर्थानं आंदोलन म्हणतो अशा पद्धतीचं हे सविनय कायदेभंग चळवळीचं एक आपण आंदोलन म्हणून त्याचा आपण उल्लेख या ठिकाणी करतोय. आणि हे जे आंदोलन आहे, ही जी चळवळ आहे, या चळवळीचं महत्व काय आहे अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळीचं महत्व स्पष्ट करा अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपण थोडक्यात ही चळवळ का उभी राहिली याच्याबद्दल जर आपण माहिती घेतली तर तुम्हाला असं लक्षात येतं की 1922-23 नंतर ज्या काही महत्वाच्या घटना घडामोडी भारताबाहेर घडत होत्या त्यांनी या चळवळीला चालना देण्याचं महत्वाचं काम केलेलं दिसतं. त्याच्यामध्ये आपण सायमन कमिशनचा अपयश त्याचा उल्लेख करू शकतो. दुसरा महत्वाचा उल्लेख येतो तो म्हणजे जागतिक महामंदीचा. या काळामधली कामगार चळवळ दडपण्यासाठी आपल्याला ब्रिटिशांनी पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल आणलं, त्याचाही उल्लेख आपण करू शकतो. त्याच्यानंतर साम्यवादी चळवळ जी आहे तर तिच्यावरती आपण असं म्हणू की एका अर्थानं बंदी घालण्यासाठी वेगवेगळे खटले आपल्याला साम्यवादी नेत्यांच्या विरोधामध्ये भरले, त्यांना ब्रिटिशांनी ताब्यामध्ये घेतलं, त्याचा आपल्याला उल्लेख करता येतो.
या काळामध्ये जागतिक महामंदी आणि तिचा पडलेला भारतावरचा प्रभाव, या सगळ्यांच्या मधनं असं मानलं जातं की या सविनय कायदेभंग चळवळ जी आहे या चळवळीला एका अर्थाने चालना मिळते. आणि आपण असा उल्लेख करतो की दांडी यात्रा आहे, दांडी या ठिकाणी केला गेलेला सत्याग्रह जो आहे, या सत्याग्रहानंतर ही जी सविनय कायदेभंग चळवळ जी आहे या चळवळीला आपण सुरुवात झालेली आहे असं आपल्याला सांगता येतं. आता प्रश्न जो विचारलेला आहे या प्रश्नामध्ये प्रामुख्यानं आपल्याला या चळवळीचं महत्व काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आढळून येतो. आता जर आपण सविनय कायदेभंग चळवळीचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की 1920 मध्ये आपण थोडं पाठीमागे जातोय. 1920 मध्ये जी असहकार चळवळ सुरू झालेली होती ही ब्रिटिशांनी दडपली. ही दडपल्यानंतर काँग्रेसमध्ये आपल्याला स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली दिसते. काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना ही असहकार चळवळ दडपल्यानंतर ब्रिटिशांनी ताब्यामध्येही घेतलेलं दिसतं. स्वराज्य पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला काँग्रेसमध्ये 2 गट आपल्याला तयार झालेले दिसत आहेत आणि असं मानलं जातं की या गटातटाच्या राजकारणामुळं आणि ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे आपल्याला काँग्रेस जी होती हे आपल्याला प्रभावीहीन झालेले दिसून येते. आणि 1922-23 नंतर काँग्रेसचं पुनरुज्जीवन जे झालं तर ते होण्यामध्ये या सविनय कायदेभंग चळवळीचं महत्वाचं योगदान होतं. त्याच्याशिवाय आपल्याला असं लक्षात येईल की अहिंसेवरती भर गांधीजींच्या चळवळींच्या मध्ये दिला असल्यामुळं दुसऱ्या बाजूला स्त्रियांशी जोडलेले काही महत्वाचे प्रश्न या चळवळींच्या मध्ये महत्वाचे मानल्यामुळं या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा आपल्याला सहभाग बघता येतो. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो उल्लेख येतो तो म्हणजे सरोजिनी नायडू जे आहेत यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला मिठाचे सत्याग्रह जे झालेले होते त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचा सहभाग दिसून येईल. त्यामुळं असं मानलं जातं की या सविनय कायदेभंग चळवळीनं स्त्रिया आहेत की ज्यांचा एका अर्थानं स्वातंत्र्य चळवळीमधला सहभाग वाढवला. त्याच्याशिवाय तुम्हाला या चळवळीचं महत्व हेही दिसतं की या चळवळीनं कामगार असेल, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील यांना मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिश विरोधातल्या आंदोलनामध्ये सहभागी करून घेतलं. त्याचाही उल्लेख इथं आपण करू शकतो. त्याच्याशिवाय या चळवळीच्या काळामध्ये प्रामुख्यानं सविनय कायदेभंग चळवळीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक तुरुंगामध्ये आपल्याला गेलेले दिसतील, ज्याच्यामध्ये स्त्रियांचा पण मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता. आणि असं मानलं जातं की ब्रिटिश सत्ता जी आहे या सत्तेची सर्वसामान्यांच्या मनामध्ये जी भीती आहे ही भीती घालवण्यामध्ये पण आपल्याला या चळवळीनं महत्वाचं योगदान दिलेलं दिसतं. किंवा जर तुम्ही या चळवळीबद्दल वाचलेलं असेल तर तुम्ही असं वाचता की दांडी यात्रा ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला काही आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी ही दांडी यात्रा कव्हर करत होते आणि त्यामुळे असं मानलं जातं किंवा या चळवळीचं हे एक महत्व सांगितलं जातं की या चळवळीनं आणि या चळवळीला आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी जे महत्व दिलेलं होतं त्याच्यामुळं भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न जो आहे हा एका अर्थाने या काळामध्ये आपण असं म्हणू की जागतिक पटलावरती नेण्यामध्ये महत्वाचं योगदान दिलेलं होतं. त्यामुळं हाही महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपण करू शकतो की भारताच्या स्वातंत्र्याचा जो प्रश्न आहे किंवा स्वातंत्र्याचा प्रश्न या चर्चेमुळे किंवा या आंदोलन जे होतं तर त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचलेला दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, हा अशा पद्धतीचा एका अर्थानं सविनय कायदेभंग चळवळीचा महत्व सांगा अशा पद्धतीचा विचारला गेलेला एक प्रश्न या ठिकाणी आपण त्याच्या उत्तराकडे बघू शकतो. आता याच्यानंतरचा जो प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर काळातील भाषावार प्रांत रचनेविषयी आपणास काय माहिती आहे याबद्दल मीही काही महत्वाचे मुद्दे बोलेन. आणि त्याच्याशिवाय हा मुद्दा भाषावार प्रांत रचना जो आहे हा सोसायटी भारतीय समाज या घटकामध्ये पण येतो. त्यामुळं माझे सहकारी सुमित सर जे आहेत तर ते त्या विषयाच्या अनुषंगानं या भाषावार प्रांत रचना जी आहे तर त्या मुद्द्याचं विश्लेषण करतील. आता जर इतिहास या विषयाच्या दृष्टिकोनानं जर आपण भाषावार प्रांत रचनेची माहिती घेतली तर त्याच्यामध्ये 2 महत्वाचे आपण उल्लेख करणं अपेक्षित आहेत. एक की 1947च्या अगोदर राष्ट्रीय सभेची काँग्रेसची भाषावार प्रांत रचनेची असणारी भूमिका काय होती. जर आपण वेगवेगळ्या टप्प्यांचा विचार केला तर आपल्याला असंही लक्षात येईल की
होमरूल चळवळीपासून आपण एका अर्थानं असं मानतो की भाषेच्या आधारावरती प्रांतरचनेचा जो विचार पुढे आला तर त्याची बीज या होमरूल चळवळीपासून आपल्याला तयार होत गेलेली दिसून येत आहे. त्याच्यानंतर 1920 आंदोलन, ज्याला आता आपण सहकार चळवळीचा उल्लेख केला, त्यावेळेलाही आपल्याला काँग्रेसला एक संघटनात्मक रूप दिलं गेलं. त्यावेळेला काँग्रेसच्या प्रादेशिक समित्या ज्या स्थापन झालेल्या होत्या त्या भाषेच्या आधारावरती आपल्याला स्थापन झालेल्या दिसत आहेत. नेहरू रिपोर्टचा आपल्याला उल्लेख करता येतो. 1935च्या कायद्यानुसार 1937 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यांचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो. आणि या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला हा मुद्दा पुढे येतो की ब्रिटिश सत्ता भारतामधनं गेल्यानंतर राज्यकारभाराच्या सोयीसाठी आपण अशा पद्धतीनं जे राज्य निर्माण करू तर त्याचा आधार हा भाषा असेल. पण मग आपण हेही बघतो की देशाला स्वातंत्र्य मिळत असताना भाषावर प्रांतरचनेचा मुद्दा जो होता, ज्याला राष्ट्रीय सभेनं सुरुवातीपासून पाठिंबा दिलेला होता, त्याला आपल्याला आता विरोध व्हायला लागलाय. आता हा विरोध होण्यापाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे होतं की देशाची फाळणी झाले, धर्माच्या आधारावरती भारत पाकिस्तान अशा पद्धतीचे 2 देश तयार झालेत. आणि या टप्प्यावरच्या भारताच्या महत्वाच्या नेतृत्वाला अशी भीती आहे की जर आपण भाषेच्या आधारावरती राज्यांची निर्मिती केली तर आपल्याला त्या ठिकाणी धर्माच्या आधारावरती, जसं आता विभाजन झालेलं आहे, देशाची फाळणी झालेली आहे, अशा पद्धतीनं भाषेच्या आधारावरती आपल्याला देशाची परत एकदा विभागणी होईल. आणि त्यामुळं काँग्रेसनं स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळेला आपल्याला भाषावर प्रांतरचना जी आहे तर त्याला आपल्याला विरोध केलेला आढळून येतो. पण त्यातनं आपण असं म्हणतो की भाषावर प्रांतरचनेची मागणी सातत्यानं पुढे येत होती. मग दार आयोगाची केलेली स्थापना, JVP कमिटीचा आपल्याला उल्लेख करता येतो. आंध्र प्रदेशच्या आपण म्हणू की मागणीसाठी झालेलं आंध्र आंदोलन जे आहे त्याचा उल्लेख करता येईल. फजल अली आयोगाचा उल्लेख इथं आपल्याला करता येईल. आणि राज्य पुनर्रचना कायदा 1956चा उल्लेख करतो, ज्या आधारावरती आपण भाषावर प्रांतरचनेला मान्यता देतोय. तर या भाषावर प्रांतरचनेबद्दल हे जे वेगवेगळे आपण म्हणू की टप्प्यामध्ये ज्या घटना घडामोडी घडत होत्या आणि हा भाषावर प्रांतरचनेचा मुद्दा कशा पद्धतीनं पुढे येत होता हे तुम्ही त्या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. हा 6वा प्रश्न की जो अशा पद्धतीनं आपल्याला हिस्ट्री आणि त्याच्यामध्ये विचारलेला दिसेल. जसं मी आता म्हटलं की हा प्रश्न कदाचित भारतीय समाज हा जो टॉपिक आहे तर त्याच्यामध्येही अशा पद्धतीनं तुम्हाला चर्चेला आलेला दिसेल किंवा या घटकाचा तिथेही आपल्याला समावेश असलेला दिसेल. आपण दोन्ही विषयाच्या अनुषंगानं भाषावर प्रांतरचना हा जो मुद्दा आहे या मुद्द्याचं विश्लेषण जे आहे हे आपण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे सुरुवातीचे 6 प्रश्न आहेत की जे हिस्ट्रीवरती विचारलेले होते आणि आत्ता जसं मी म्हटलं त्या पद्धतीनं आपण हिस्ट्रीचे जे सुरुवातीचे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांच्या मध्ये 6 प्रश्नांचा उल्लेख केला की जे 10 मार्कांच्यासाठी विचारलेले होते. त्यामुळे त्यांची गुणांची संख्या जी आहे ही 60 होते. आणि आता 15 गुणांच्यासाठी आपल्याला 3 प्रश्न शिल्लक राहत आहेत की ज्यांच्याबद्दल या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची. आता हे जे उरलेले 3 प्रश्न आहेत हिस्ट्रीचे, तर त्याच्यामध्ये एक प्रश्न जो विचारलेला आहे तो आहे भारताच्या आर्थिक विकासासंदर्भात न्यायमूर्ती रानडे यांनी मांडलेले जे विचार आहेत या विचारांच्यावरती हा एक प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय चळवळीमध्ये जहाल गटाचा झालेला उदय, त्यांचा उद्देश आणि कार्यपद्धती याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला दिसतो. आणि आपण ज्याला साम्राज्यवाद म्हणतो, युरोपियन साम्राज्यवाद म्हणतो, तर त्याच्यावरती एक शेवटचा अशा पद्धतीचा प्रश्न हिस्ट्रीमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं विचारलेला आढळून येतो. आता हे 3 प्रश्न जे आहेत हे 15 गुणांच्यासाठीचे आहेत. जसं सुरुवातीला आपण म्हटलेलं होतं की प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी एक ठराविक शब्द मर्यादा आपल्याला दिलेले आहे. जे 10 गुणांचे प्रश्न आहेत तर त्याच्यासाठी 150 शब्द आणि जे 15 गुणांचे प्रश्न आहेत तर त्यांच्यासाठी 250 शब्द अशा प्रकारे आपल्याला ही शब्द मर्यादा विद्यार्थी मित्रांनो दिलेली दिसते. आता हिस्ट्रीचे जे आता आपण म्हटलं की 15 गुणांचे जे 3 प्रश्न आहेत या प्रश्नांच्या बद्दल या ठिकाणी आपण काही बाबी डिस्कस करू. आता यातला पहिला प्रश्न जो आहे तर तो आहे
न्यायमूर्ती रानडेंचे आर्थिक विकासाबद्दलचे जे विचार आहेत तर ते इथं आपल्याला थोडक्यात लक्षात घेणं गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर तिचा जो आर्थिक प्रभाव भारतावरती पडला हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. जर आपल्याला हे लक्षात आलं तर आपल्याला भारताच्या आर्थिक विकासाबद्दल न्यायमूर्ती रानडेंनी नेमके काय विचार मांडलेले आहे ह्या दोन बाबींना एकमेकांशी जोडून आपण बघू शकतो. त्यांचे एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स नावाचं जे लेखन आहे या लेखनामध्ये आपल्याला प्रामुख्याने त्यांचे आर्थिक विचार जे आहेत हे आपल्याला बघता येते. जसं आता आपण म्हटलं की भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर त्यांच्या धोरणांचे भारतीय आर्थिक जीवनावरती काय परिणाम झाले तर त्यामध्ये एक आपण महत्वाचा उल्लेख करतो की ब्रिटिशांच्या महसूल विषयक धोरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या शेतकऱ्यांचं शोषण झालं. शेती जी आहे ती दुरावस्थेला पोहोचली. दुष्काळ भारतात सातत्यानं पडतायत. त्याच्याशिवाय भारतामधले पारंपरिक उद्योगधंदे जे आहेत हे लयाला गेलेत. भारतामधनं संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ब्रिटिशांनी ब्रिटनला नेलेली दिसते. आणि त्याच्याशिवाय भारतामध्ये गरिबी दारिद्र्य जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये निर्माण झालेलं दिसतं. आणि या सगळ्याला ब्रिटिशांचं आर्थिक धोरण आणि त्याच्याबरोबरनं ज्याला आपण ब्रिटिशांचा वसाहतवाद हा एक महत्वाचा घटक होता की ज्यामुळे आपल्याला भारताची आर्थिक दुरावस्था झालेली दिसून येते. पण ही दुरावस्था होत असताना ब्रिटिशांच्या धोरणामधलं ज्याला अहस्तक्षेपाचं धोरण म्हटलं जातं हे ब्रिटिशांच्या या धोरणापाठीमागचं एक महत्वाचं कारण होतं की ज्यामुळं दुष्काळ भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पडत होते. दुष्काळामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडत होते. आणि हे एका अर्थानं साम्राज्यवाद ब्रिटिशांचा वसाहतवाद आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांचा आर्थिक धोरणांच्या मध्ये हस्तक्षेप न करण्याचं धोरण या विचारांच्या आपण म्हणू की मांडणीमधनं आपल्याला न्यायमूर्ती रानडे आणि त्यांच्या आर्थिक विचार आणि त्यातले काही महत्वाचे पैलू लक्षात घेता येते. आता त्यातली पहिली महत्वाची बाब ही आहे की ब्रिटिशांच्या धोरणांच्या मध्ये राज्याचा हस्तक्षेप आर्थिक धोरणांच्या मध्ये अपेक्षित नाहीये. ब्रिटिश अहस्तक्षेपाच्या धोरणाचं समर्थन करतायत. याच्या उलट आपल्याला न्यायमूर्ती रानडेंनी आर्थिक विकासासाठी राज्याचा असणारा हस्तक्षेप हा महत्वाचा मानलेला दिसून येतो. त्याच्याशिवाय उद्योगधंदे त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे. भारतामध्ये जे उद्योगधंदे स्थापन होत आहेत यांच्या संरक्षणाविषयक ज्याला संरक्षण विषयक धोरणं म्हणतो तर ती आणणं गरजेचे आहेत. याच्यावरती आपल्याला त्यांनी भर दिलेला दिसतो. शेतीची जी दुरावस्था झालेली आहे या दुरावस्थेमधनं बाहेर पडण्यासाठी शेतीला पतपुरवठा, सिंचन साधनं आणि त्यांचा विकास याच्यावरती आपल्याला त्यांच्या विचारांच्या मध्ये भर दिलेला दिसून येतो. त्याच्याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये भारतामधलं जे संपत्ती वहन झालंय आणि दुसऱ्या बाजूला भारतामधनं आपल्याला ज्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झालाय हा होऊ नये याच्यासाठी आपण ज्याला स्वदेशी म्हणतो या बाबीवरती आपल्याला त्यांच्या आर्थिक विचारांच्या मध्ये भर दिलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची बाब इथं आपल्याला हे सांगता येते की ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामध्ये आपल्याला त्यांनी इथल्या आर्थिक बाबींच्या मध्ये अहस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलेलं होतं. खरं तर ते खूप सोयीस्कर त्यांच्या फायद्याचं अशा पद्धतीचं होतं. आणि न्यायमूर्ती रानडे जे आहेत यांच्या विचारांच्या मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्यांचा भर हा प्रामुख्यानं राज्य जे आहे तर त्यांनी पुढाकार घेऊन आर्थिक विकास जो आहे तर त्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडायला पाहिजे अशा प्रकारचे आपल्याला असलेले आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, न्यायमूर्ती रानडेंच्या बरोबरीनं आपल्याला दादाभाई नौरोजींचा उल्लेख या ठिकाणी करता येईल. त्याच्याशिवाय रोमेशचंद्र दत्त जे आहेत यांचाही आपल्याला उल्लेख करता येईल. आणि या सगळ्या मांडणीमधनं एका अर्थानं आपण असं म्हणतो की भारतीय राष्ट्रवादाला चालना देण्यामध्ये या सगळ्यांचं खूप महत्वाचं योगदान होतं. ब्रिटिशांचा वसाहतवादी साम्राज्यवादी जो चेहरा आहे हा पुढं लोकांच्या आणण्यामध्ये या सगळ्यांचं महत्वाचं योगदान होतं असं आपल्याला सांगता येईल. हा प्रश्न जो आहे या प्रश्नामध्ये यातले अशा पद्धतीचे काही महत्वाचे उल्लेख आपण बघू शकतो. आता जो पुढचा प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेमध्ये 12वा प्रश्न जो आहे हा जहालवादी गटाचा उद्देश व त्यांची कार्यपद्धती अशा पद्धतीनं विचारलेला आढळून येतो. म्हणजे
ऑब्जेक्टिव्ह जे आहेत जहालवादी गटाचे आणि त्यांच्या ज्या मेथड्स आहेत, ज्या पद्धतीनं जहालवादी गट काम करत होता, अशा पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न विचारलेला आढळून येतो. जर आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा विचार केला आणि त्यामध्ये राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली जी चळवळ उभी राहते त्याचा जर आपण विचार केला तर आपण 1905 ते 1920 हा काळ आहे की ज्या काळाला जहाल काळ म्हणून ओळखतो. 1905च्या अगोदरचा काळ जो आहे ज्याला आपण मवाळ कालखंड म्हणून ओळखतोय. आता जहाल काळामध्ये जहालांचं नेतृत्व ज्यांनी केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लोकमान्य टिळकांचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर लाला लजपतराय जे आहे त्यांचा उल्लेख करता येतो. बिपिनचंद्र पाल यांचा उल्लेख करता येतो. अरविंद घोष जे आहेत यांचा उल्लेख करता येतो. आणि असं मानलं जातं की काँग्रेसमध्ये अशा प्रकारे एक आक्रमक आपण म्हणतो की गट उदयाला येतोय की ज्या गटाला जहाल म्हणून आपल्याला ओळखलं जात आहे. आता जहाल गटाला जहाल म्हणण्यापाठीमागं महत्वाचं कारण काय होतं तर त्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येईल तो म्हणजे जहालांनी ब्रिटिश सत्तेला आपल्याला थेट आव्हान दिलेलं दिसून येतं. आता मवाळ काळाबद्दल जर आपण माहिती घेतली तर आपल्याला असं लक्षात येतं की मवाळांनी आपल्या मागण्या ब्रिटिशांच्या पर्यंत पोहोचवल्या, मांडल्या, पण त्या मांडताना प्रामुख्यानं अर्ज विनंत्यांचा त्यांनी मार्ग स्वीकारलाय. मवाळ जे आहे तर त्यांचा ब्रिटिशांच्या सदसद विवेकबुद्धीवरती विश्वास आहे. मवाळ नेते जे आहेत तर त्यांनी त्यांच्या ज्या प्रेरणा ब्रिटिश विरोधामध्ये संघर्षाच्या घेतलेल्या दिसत आहेत तर त्या युरोपियन शिक्षण, युरोपियन विचार याच्यामधनं आपल्याला घेतलेला आढळून येत आहेत. आणि त्याच्या उलट आक्रमक अशा पद्धतीचा राष्ट्रीय सभेमधला एक गट पुढे येतोय की ज्याला आपण जहाल म्हटलं, ज्याच्यामध्ये या काही महत्वाच्या नेत्यांचा आपण उल्लेख केला. आता इथं दोन महत्वाच्या बाबी आहेत. खरं तर जहाल गटाचा उदय कशामुळे झाला याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये जाण्याची उत्तरामध्ये गरज नाहीये. पण आपण असं म्हणतो की ब्रिटिशांचं एका अर्थानं नैसर्गिक आपत्ती आणि त्याबद्दलचं उदासीन धोरण, कर्जनची राजवट आहे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही घडणाऱ्या घटना घडामोडी आहेत आणि मवाळ आणि त्यांचं अपयश आहे की ज्यातनं जहाल होते की ज्या जहालांच्या उदयाला चालना मिळालेली होती असं आपल्याला म्हणता येईल. आता हा झाला एक मुद्दा की जहाल गट या गटाचा असणारा आपण म्हणू की उदय कशा प्रकारे होतो आणि कुठल्या गटाला आपल्याला आणि त्यांना का अशा पद्धतीनं जहाल म्हटलं जातं. आता आपलं जे उत्तर आहे या उत्तरामध्ये जसं आता आपण म्हटलेलं होतं की दोन महत्वाच्या बाबी आहेत की ज्या आपण लिहिणं अपेक्षित आहेत. त्यातली पहिली बाब काय आहे तर या जहाल गटाचा उद्देश काय होता आणि जहाल गटाची कार्यपद्धती जी आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. आता जर आपण जहाल गटातर्फे ज्या मागण्या केल्या गेलेल्या होत्या किंवा जहाल गट जो आहे या गटाचा जर आपण उद्देश डोळ्यासमोर ठेवला तर आपल्याला असं लक्षात येईल की स्वराज्य प्राप्त करणं हा सगळ्यात महत्वाचा उद्देश हा जहाल गटाचा असलेला आढळून येतो. आता स्वराज्य जे आहे तर त्याचा अर्थ कशा प्रकारे असेल किंवा स्वराज्याची व्याख्या कशा प्रकारे असेल याच्याबद्दल जहाल नेतृत्वामध्ये आपण असं म्हणू की वेगवेगळे मतांतर आहे. पण भर प्रामुख्याने कशावरती आहे, या जहालांचा उद्देश काय होता तर देशाला स्वराज्य मिळवणं यावरती आपल्याला जहाल गट जो होता तर यांना आपल्याला भर दिलेला दिसून येतो. मग जसं आता आपण म्हटलं की स्वराज्याची व्याख्या जी आहे आपल्याला जहाल नेतृत्वाची वेगवेगळे, आपण त्यातले दोन महत्वाचे उल्लेख डोळ्यासमोर ठेवू. आपण जर समजा अरविंद घोष यांचा विचार केला, त्यांनी ज्या पद्धतीनं स्वराज्याची व्याख्या केलेली होती ही जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्य हे त्यांना अपेक्षित आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण लोकमान्य टिळकांचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की लोकमान्य टिळकांनी या काळामध्ये पूर्ण स्वातंत्र्य जे आहे तर त्याची आपण म्हणू की घोषणा किंवा तशा पद्धतीची अपेक्षा न ठेवता आपण ज्याला टप्प्याटप्प्यानं स्वातंत्र्य म्हणतो अशा पद्धतीचं मत जे आहे हे मांडलेलं दिसून येतं. पण जर आपण उद्देशाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की जिथं मवाळ जे होते ह्या अशा पद्धतीचा स्वराज्याचा विचार जो आहे, स्वराज्याची मागणी जी आहे ही मवाळांच्या आपल्याला मागण्यांच्या मध्ये तुम्हाला दिसत नाही. पण जहालांच्या मागण्यांच्या मध्ये आपल्याला आता आपण म्हटलं त्या पद्धतीनं
स्वराज्य आणि स्वराज्याची मागणी जी आहे ती आपल्याला पुढे आलेली दिसून येते. पण त्याच्या व्याख्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या होत्या. दुसऱ्या बाजूला आपण जर असं म्हटलं की जहाल जे आहे तर त्यांनी कशा प्रकारे आपली मागणी मान्य करण्यासाठी, आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जे मार्ग निवडलेले होते त्यांची कार्यपद्धती काय होती हे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये मावळांच्या पेक्षा जहाल जे आहेत हे आपल्याला वेगळे ठरलेले दिसून येते. जहाल जे आहे तर त्यांचा भर प्रामुख्यानं लोक संघटनावरती असलेला आढळून येतो. आणि त्याच्यामुळं जहाल नेते जे आहेत तर त्यांनी एका बाजूला आपल्या वृत्तपत्रांच्या मधनं आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रतीकांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्या चळवळीला आपल्याला जोडण्यासाठी आपण त्या पद्धतीनं काम केलेलं दिसून येतं. त्यामुळं त्यांनी स्वराज्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आपण असं म्हणू की लोकसंघटन करणं, लोकांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा ब्रिटिश विरोधातल्या संघर्षामध्ये जोडणं याच्यावरती आपल्याला भर दिलेला दिसून येतो. याला जोडून अजून एक महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येतो, तो म्हणजे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ब्रिटिश विरोधामध्ये आंदोलन उभा करणं, ब्रिटिश विरोधामध्ये निदर्शनं करणं, या मार्गावरती आपल्याला जहालांचा भर होता. जहालांनी ज्या मागण्या मांडल्या किंवा जहालांच्या मागण्या ज्या होत्या तर त्या मान्य करून घेण्यासाठी आपल्याला त्यांनी स्वदेशी बहिष्कारावरती आपल्याला या मार्गांच्यावरती भर दिलेला दिसून येतो. ज्याच्यामध्ये ब्रिटिश भारतामध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी आणतायत तर त्या वस्तू खरेदी न करणं, स्थानिक भारतामध्ये तयार होणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्यांचा वापर करणं, त्याच्याशिवाय ब्रिटिश सण समारंभ, नोकऱ्या याच्यावरती बहिष्कार टाकणं आणि त्याच्या बरोबरीनं अशा शिक्षण संस्थांच्या मधनं शिक्षण घेणं की ज्यातनं राष्ट्रवादाची भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवली जाऊ शकते. तर एका अर्थानं आपण असं म्हणू की मवाळांच्या पेक्षा जहाल अशा पद्धतीनं त्यांचा उद्देश जो होता त्याच्यामध्येही आणि त्यांचे मार्ग जे होते त्याच्यामध्येही आपल्याला वेगळे राहिलेले आढळून येतील. जसं सुरुवातीला आपण म्हटलं की मावळांचा मार्ग कसा होता तर मावळांनी आपल्याला अर्ज करणं, विनंत्या करणं, वृत्तपत्रामधनं लेख लिहिणं याच्यावरती भर दिलाय. तर जहालांनी आपल्याला अशा पद्धतीनं लोकांना संघटित करून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आंदोलन उभा करणं याच्यावरती आपल्याला भर दिलेला दिसतो. मावळांनी स्वराज्याची मागणी आपण म्हणू की त्या अर्थानं मांडलेली दिसत नाही. जहाल जे होते तर ते स्वराज्यावरती, स्वराज्याच्या मागणीवरती आपण असं म्हणू की ठाम होते असं आपल्याला दिसतं. आणि सगळ्यात महत्वाचा उल्लेख आपल्याला करता येतो तो म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सर्वसामान्यांना बरोबर घेऊन ब्रिटिश विरोधामधली ही चळवळ जी आहे, स्वातंत्र्य लढा जो आहे हा उभा राहिला पाहिजे, याच्यावरती भर जो आहे हा आपल्याला एका अर्थाने या स्वातंत्र्य चळवळीमधल्या जहालांनी अशा पद्धतीने आपल्याला दिलेला दिसून येतो. तर जहाल, मवाळ आणि त्याच्या बरोबरीनं त्यांची कार्यपद्धती, त्यांचा उद्देश याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आढळून येईल. हे काही अपेक्षित अशा पद्धतीचे टॉपिक्स असतात. ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करता त्यावेळेला असे काही टॉपिक्स की जे नेहमीच परीक्षेच्या दृष्टीनं आपण असं म्हणू की प्रश्न विचारण्याच्या ज्याच्यावरती शक्यता असतात तर त्यांचं चांगलं प्रिपरेशन करणं अपेक्षित असतं. ज्यातला मला असं वाटतं की हा एक तशा पद्धतीचा महत्वाचा घटक आहे. आता शेवटचा जो प्रश्न आहे, ज्या प्रश्नाबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतोय, हा प्रश्न हिस्ट्री मधला जो आहे तर तो जगाच्या इतिहासावरती विचारलेला आहे. जसं आपण आत्ता म्हटलं किंवा या आजच्या डिस्कशनच्या सुरुवातीलाच आपण म्हटलेलं होतं की इतिहास या विषयावरती सिलेबस जो दिलेला आहे तर त्याच्यामध्ये 3 खरं तर महत्वाचे सिलेबसमध्ये घटक आपल्याला दिलेले आहेत. त्यातला पहिला घटक जो आहे हा भारतीय संस्कृती वारसा आणि महाराष्ट्रातली भक्ती चळवळ असा आहे. दुसरा महत्वाचा घटक जो आहे हा आधुनिक भारताचा इतिहास असा आपल्याला दिलेला दिसतो. आणि तिसरा महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास की ज्याच्यामध्ये औद्योगिक क्रांतीपासून साधारणतः 1750 पासून 1990 पर्यंतच्या महत्वाच्या जगाच्या इतिहासामधल्या घटना, घडामोडी आपण अभ्यासणं अपेक्षित आहे. आता हा जो एक प्रश्न विचारलेला आहे हा जगाच्या इतिहासावरती विचारलेला आहे. म्हणजे जर आपण वेटेजच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की 8 प्रश्न हे भारताच्या इतिहासावरती विचारलेले दिसतील, 1 प्रश्न जगाच्या इतिहासावरती आपल्याला विचारलेला दिसेल.
आणि जर मार्कांच्या दृष्टीने विचार केला तर 15 गुणांचा एक प्रश्न 105 गुणांच्या पैकी या जगाच्या इतिहासावरती 15 गुणांचा प्रश्न विचारलेला दिसेल. उरलेले जे आता आपण म्हटलं की जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला भारताच्या इतिहासावरती अशा पद्धतीने विचारलेले आढळून येतील. आता या प्रश्न जो विचारलेला आहे शेवटचा इतिहासामधला जो प्रश्न आहे की ज्या प्रश्नामध्ये आशिया आणि आफ्रिकेमधल्या साम्राज्यवाद जो आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला काही बाबी माहिती आहेत का, किंवा आशिया आफ्रिकेतील साम्राज्यवादाविषयी आपणास काय माहिती आहे, अशा पद्धतीचा एक प्लेन प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये मला असं वाटतं की एक 2-3 महत्वाचे उल्लेख आपल्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. त्यातली पहिली बाब ही आहे, जर आपण साम्राज्यवादाचा विचार केला, प्रामुख्याने आधुनिक काळामधल्या साम्राज्यवादाचा विचार केला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक 2 ते 3 महत्वाचे उल्लेख सुरुवातीला लक्षात घेणं गरजेचे. त्यातली पहिली बाब ही आहे, साधारणतः 15व्या-16व्या शतकानंतर आपल्याला युरोपमध्ये ज्याला आपण पुनर्जागरण म्हणतो, जगाचा शोध घेण्याची जी महत्वाकांक्षा आहे तिचा आपण उल्लेख करतो की ज्यामधनं स्पेन, पोर्तुगाल आणि मग नंतर आपल्याला युरोपमधले काही देश होते की जे वसाहतींच्या शोधांच्यासाठी व्यापारासाठी आपल्याला भारतामध्ये, आशियामध्ये, आफ्रिकेमध्ये किंवा अमेरिकेमध्ये आपल्याला पोहोचलेले आढळून येते. त्या काळाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ज्याला आपण वाणिज्यवादी विचार म्हणतो तर त्याचा या एका अर्थानं वसाहती शोधणं, त्यांच्याशी व्यापार करणं याच्यावरती महत्वाचा प्रभाव होता. आणि या व्यापारामधनं जास्तीत जास्त सोनं, पैसा, संपत्ती आपल्या देशाला मिळाली पाहिजे. यामुळं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की या वसाहतींशी जो व्यापार केला जातोय हा आपल्या फायद्याचा कसा राहील याच्यावरती आपल्याला युरोपमधले देश भर देत होते. आणि या टप्प्यावरती आशियामध्ये किंवा आपण असं म्हणू की दक्षिण अमेरिकेमध्ये युरोपमधले हे जे देश होते या देशांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या असं आपल्याला आढळून येईल. आफ्रिकेमध्ये पण आपल्याला तशा पद्धतीच्या सुरुवातीच्या काळामधल्या वसाहती स्थापन झालेल्या दिसून येते. औद्योगिक क्रांती होते 1750 मध्ये आणि त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की या साम्राज्यवाद जो आहे या साम्राज्यवादाचं स्वरूप जे आहे ते आपल्याला बदलत गेलेलं आढळून येतं. आणि आपल्याला असं लक्षात येईल की युरोपमधले हे जे देश होते की ज्यांनी सुरुवातीला वसाहती स्थापन केलेल्या होत्या या देशांनी आपण ज्या ज्या देशांच्या मध्ये वसाहती स्थापन केलेल्या आहेत त्या देशांच्यावरती आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी आणि या वसाहतींमधनं कच्चा माल मिळवणं आणि या वसाहतींमध्ये आपला पक्का माल निर्यात करणं याच्यासाठी आपल्याला प्रयत्न सुरू केलेले दिसून येत आहेत. पण या पहिल्या टप्प्यामधल्या अशा पद्धतीच्या साम्राज्यवादामध्ये युरोपमधले काही महत्वाचे देश होते की जे त्यांच्या अंतर्गत कारणांच्यामुळे आपण असं म्हणू की या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले नव्हते, की ज्यांच्यामध्ये आपल्याला जर्मनी आणि इटली यांचा उल्लेख करता येतो. आणि ज्या वेळेला या जर्मनी आणि इटलीचं एकीकरण झालं त्यावेळेला हे युरोपमधले नवीन देश होते की ज्यांचा आपल्याला या साम्राज्यवादामध्ये या ज्याला आपण म्हटलं की स्पर्धेमध्ये आपल्याला आपण 1860 नंतर त्यांचा सहभाग या ठिकाणी बघू शकतो. तर ही झाली पहिली महत्वाची बाब की वेगवेगळ्या टप्प्यावरती कशा प्रकारे वेगवेगळ्या विचारधारा होते की ज्याने आपल्याला या साम्राज्यवादाला चालना देण्याचं आपल्याला काम केलेलं दिसून येतं. दुसऱ्या बाजूला आपण असं म्हणू की आफ्रिकेमध्ये आणि आशियामध्ये ज्या एका अर्थानं युरोपमधल्या देशांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या त्यांची काही महत्वाची उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील. की समजा भारत आहे किंवा दक्षिण आफ्रिकेचा आपण उल्लेख करतो. युरोपमध्ये बाकीचे देश जे आहेत की ज्यांनी आशियामध्ये ज्या वसाहती त्यांच्या स्थापन केलेल्या होत्या आणि आफ्रिकेमध्ये कुठं कुठं त्यांनी वसाहती स्थापन केलेल्या होत्या त्यांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल. त्याच्याशिवाय तुम्ही जर आफ्रिकेचा विचार केला तर आफ्रिकेचं विभाजन युरोपमधल्या देशांनी त्यांच्यामध्ये केलेलं दिसतं. बर्लिन संमेलन आणि त्याचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो. आणि या वसाहतीमधल्या स्पर्धेमधनं कशा प्रकारे आशियाचं आणि दुसऱ्या बाजूला आफ्रिकेचं शोषण केलं गेलं आणि या वसाहतवादाचा साम्राज्यवादाचा या देशांच्यावरती काय परिणाम झाला त्याचा उल्लेख पण या ठिकाणी आपल्याला करता येतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला
हा जो साम्राज्यवाद आहे या साम्राज्यवादामधनं त्या प्रदेशामध्ये शिक्षण प्रसार होणं, राष्ट्रवादाचा उदय होणं आणि त्यातनं कशा प्रकारे या स्वातंत्र्य चळवळी उभ्या राहिल्या यांचा जाता जाता तुम्हाला उल्लेख आपण या उत्तरामध्ये करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं सुरुवातीला आपण म्हटलेलं होतं की इतिहास हा जो विषय आहे, जीएसच्या पहिल्या पेपरमध्ये अशा पद्धतीचे हे प्रश्न होते की जे आपल्याला विचारले गेलेले होते. जसं सुरुवातीला मी म्हटलेलं होतं त्या पद्धतीनं की जीएस मध्ये हिस्ट्रीवरती जे प्रश्न विचारलेले होते या प्रश्नांची संख्या 9 होती, ज्यामधले 6 प्रश्न 10 मार्कांच्या साठीचे होते, 3 प्रश्न 15 मार्कांच्या साठीचे होते. आणि हे जे प्रश्न विचारलेले होते तर त्याच्यामध्ये भारतीय संस्कृती वारसा याच्यावरती 2 प्रश्न, आधुनिक भारताचा इतिहास याच्यावरती 6 प्रश्न आणि आधुनिक जगाचा इतिहास याच्यावरती 1 प्रश्न, अशा पद्धतीने हे डिव्हायडेशन आपल्याला करता येतं. गुणांच्या दृष्टीने मगाशी म्हणतो त्या पद्धतीने 105 गुण आपल्याला हिस्ट्री मधले हे जे प्रश्न होते याच्यासाठी आपल्याला दिलेले होते. आणि जर या प्रश्नांचं आपण स्वरूप बघितलं तर सुरुवातीला मी जे म्हटलेलं होतं की या राज्यसेवा परीक्षेचा जो आत्ता अलीकडच्या काळामध्ये एक्झाम पॅटर्न जो बदललेला आहे, ऑब्जेक्टिव्ह कडून डिस्क्रिप्टिव्ह कडे अशा पद्धतीनं राज्यसेवा परीक्षा जी आहे ही परत एकदा जर आपण जाते असं म्हटलं तर अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातील. आणि जर हे प्रश्न आपण डोळ्यासमोर ठेवले तर आपल्याला असं म्हणता येईल, हिस्ट्री बद्दलच्या प्रश्नांच्या बद्दल नक्की आपण असं म्हणू शकतो की जरी अभ्यासक्रम हा यूपीएससी सारखा असला तरी पण राज्यसेवेनं आपलं वेगळेपण हे आपल्या परीक्षेमध्ये कायम ठेवलेलं आहे. आणि या प्रश्नांच्या वरून आपल्याला साधारणतः असं म्हणता येतं की यूपीएससी सारखे प्रश्न हिस्ट्रीमध्ये विचारले गेलेले आहेत असं आपण नाही म्हणू शकत. विद्यार्थी मित्रांनो, जीएसचा पहिला जो पेपर आहे तर त्या पेपरमध्ये हिस्ट्री, जॉग्राफी आणि भारतीय समाज हे विषय या घटकांचा समावेश आहे. आत्ता मी बोलत असताना इतिहास या विषयावरचे विचारलेले प्रश्न त्यांची चर्चा केली. माझे सहकारी लोकेश सर जे आहेत हे जॉग्राफी बद्दल तुमच्याशी चर्चा करणार आहेत. सुमित सर जे आहेत हे भारतीय समाज या विषयाबद्दल, या विषयामधल्या प्रश्नांच्या बद्दल तुमच्याशी चर्चा करणार आहे. आणि दुसरा पेपर जो आहे हा दुसऱ्या पेपरबद्दल युनिकचे फॅकल्टी जे आहेत आणि तुकाराम सर जे आहेत हेही तुमच्याशी अशा पद्धतीनं संवाद साधणार आहेत. हे जे एकत्रितपणे अशा पद्धतीचे जीएसचे जे पेपर्स होणार आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, त्याबद्दलचं डिस्कशन असंच युट्यूबवरती असेल. ऑप्शनल जे युनिक अकॅडमीमध्ये शिकवले जातात त्यांचंही डिस्कशन तशा पद्धतीनं आम्ही घेणार आहोत. तर तुम्ही द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला पाहत राहा. धन्यवाद.